वळत पुढच्या बातमीकडे. सर्व अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपलेली आहे आणि आजपासून चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. आजपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात परिवहन विभागाकडून ही कारवाई होणार आहे. या चालकांसाठी परिवहन विभागातर्फे 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकायला वर्ग चालवण्यात आले आणि त्यानंतर आजपासून कारवाई करण्यात येणार आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत मराठीतच बोलण्याचं बंधनकारक आहे. परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांची चाचणी घेण्यात येणार आहे आणि मराठी आली नाही तर या चालकांना 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल आणि त्यानंतर सुद्धा मराठी बोलता आली नाही तर या रिक्षा चालकांवर कारवाई होणार आहे. अनेक जण याला मराठीची सक्ती म्हणतात, पण ही मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे. आणि मराठीची भक्ती केली तर महाराष्ट्र प्रसन्न होईल हे पटवून देणारं हे अभियान आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं. जुई, आजपासून टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी बोलावंच लागणार आहे. याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं सुरू झालेली आहे? काही परिणाम दिसून आलेला आहे का? अगदीच दीपाली, आपण पाहतोय की आजपासून मुंबईत जे टॅक्सी आणि ऑटो चालक आहेत त्यांना मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे आणि जर ते मराठी बोलले नाही तर आधी त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यानंतर त्यांचे परवाने देखील रद्द केले जातील. सध्या मी उभी आहे दादर स्थानकाबाहेर आणि दादर स्थानक हे कायम गजबजलेलं स्थानक असतं. अनेक बाहेरगावच्या ज्या गाड्या असतात त्या इथे येत असतात आणि बऱ्याचशा टॅक्स्या देखील इथे असतात. काही टॅक्सी चालकांना देखील आपण विचारूया. दादा, मराठी शिकलात का? थोडा थोडा. नेमकं काय काय शिकलात? आता पूर्णपणे पास झालात का? परीक्षा दिलीत का मराठीची? अति नाही झाले. पण मग जर तुम्हाला प्रवाशाने विचारलं की कुठे जायचंय तर तुम्ही नेमकी काय सांगाल? की जर मला म्हटलं की मला बँड्राला जायचंय, मग तुम्ही येणार का? तुम्ही प्रवाशाला काय उत्तर द्याल? हाँ, बसा ना. बेसिक मराठी शिकलात का? थोडा थोडा, ज्यादा नाही. पण म्हणजे मग मराठी तुम्हाला आता यायला लागलंय, थोडं थोडं जरी बोलताय, जर आलं नाही तर तुमचं लायसन्स देखील रद्द होऊ शकतं, माहिती आहे ना? तो सीखेगा ना थोडा थोडा. आपण पाहतोय की थोडं थोडं का होईना मराठी शिकण्याचा प्रयत्न हे जे टॅक्सी चालक आहेत ते करत आहेत. अजूनही काही टॅक्सी चालक आहेत इथे दादर स्थानकाबाहेर. आपण त्यांच्याकडून देखील संवाद साधूया आणि जाणून घेऊया की ते मराठी शिकले आहेत का. कारण का 15 ऑगस्टपर्यंत या सर्वांना मुदत देण्यात आली होती मराठी शिकण्याची. दादा, मराठी शिकलात का? कारण का आजपासून मराठी बोलायचं आहे तुम्हाला. मराठी तुम्ही मराठीच आहात, खूप चांगली गोष्ट आहे. मग ही आपण पाहतो की काही मराठी टॅक्सी चालक आहेत तर ते तर आहेतच, इतर काही टॅक्सी चालक आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊया. दादा, मराठी शिकलात का? आता 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 येते का तुम्हाला मराठी? हाँ, मराठा बसला और कुटे जाएगा, माहिम जायला आता है. थोड़ा बहुत आता है. आत्ताच शिकलात का तुम्हाला या आधी मराठी यायची? नहीं आती है, थोड़ा बहुत आने लगा. पास झालात? परीक्षा दिलीत? हाँ, दे रहा हूँ अभी. अजून द्यायची आहे का? मग आता जर मी तुम्हाला म्हटलं की मला दादरपर्यंत जायचं आहे, किती घेणार? तर तुम्ही कसं उत्तर द्याल मला? हाँ, दादर हमको जाना, दादर जाना, कुटे जाना और बसा और ये सब थोड़ा बहुत मराठी आने लगा. थोडा बहुत मराठी जे आहे ते येत आहे असं ह्या टॅक्सी चालकांचं जे आहे ते म्हणणं आहे. दीपाली, आपण अजूनही काही टॅक्सी चालकांना विचारूया, कारण का टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची जी मुदत आहे ती खरं तर आज संपलेली आहे आणि त्यानंतर आजपासून जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर मात्र त्यांचे जे परवाने आहेत ते रद्द केले जाणार आहेत. आणि आपण अजूनही काही लोकांशी संवाद साधूया. दादा, मराठी शिकलात का? हाँ, शिकला मी शिकला है. काय काय शिकवलं नक्की तुम्हाला? सगळे जो पैसेंजर के आते हैं तो ये बसा मला कुठे जायच्या तिकडे सगळं माहिती आहे मला. मी मराठी तुम्हाला विचारलं की मला बँड्राला सोडा, किती तुम्ही भाडं घेणार? तर काय उत्तर द्याल मला? हा, मग उत्तर देणार मीटर मध्ये जो आहे द्या आणि फिक्स करायचा तो तुम्ही बोला. साउंड जो भी है तो. परीक्षा दिलीत का? हा, परीक्षा दिली. जर आलं नाही तर लायसन्स रद्द होणार आहे, माहिती आहे? माहिती आहे.
मी मराठी बोलणार आणि शिकणार. जय महाराष्ट्र. अगदीच आपण पाहतोय की एक सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो आपल्याला ह्या टॅक्सी चालकांकडून मिळत आहे. दादा, मराठी शिकलात का? शिकत आहे आ? शिकत आहे शिकलाय. परीक्षा दिलीत का मराठीची RTO मध्ये? दिलाय. जर आता मी तुम्हाला म्हटलं की मला बँड्राला जायचंय, सोडाल का, तर तुमचं काय उत्तर असेल? अभि शिकत आहे. काही जण म्हणतायत की ते अजूनही शिकत आहे. दीपाली, आपण अजूनही जर काही टॅक्सी चालक, की ते बरेचसे टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते मराठी शिकले का नाही, कारण का आजपासून मराठी बोलणं हे अनिवार्य आहे मुंबईमध्ये. दादा, मराठी शिकलात का? हो. आता यांना कुठे जायचंय, तुम्ही काय कसं? मरोळला जायचं. मग जर मी सांगितलं की त्यांना मला जर बँड्राला जायचं असेल, मी तुम्हाला म्हटलं दादा मला बँड्राला जायचंय, मग तुम्ही काय उत्तर द्याल? हा, हो जातो. अगदीच आपण पाहतोय की बरेचसे जे टॅक्सी चालक आहेत दीपाली, ते आता बऱ्यापैकी मराठी बोलायला लागले आहेत आणि सकारात्मक प्रतिसाद एक ह्या उपक्रमाला दिला जात आहे आणि टॅक्सी चालकांनी देखील याकडे एका सकारात्मक नजरेने पाहिलं आहे, कारण का महाराष्ट्रामध्ये किंबहुना मुंबईमध्ये जर ते राहत असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे आणि जर आलं नाही तर परवाने देखील रद्द होणार आहेत. मात्र मराठी शिकली गेली पाहिजे आणि ती टॅक्सी चालक देखील आता शिकत आहेत. जरी मुदत संपली तरी देखील टॅक्सी चालक हे मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. दीपाली, निश्चितच जोई, अगदी बरोबर आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करताना हे सगळे दिसत आहेत. हे कौतुकास्पद आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जोई.